श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या SC मराठी चॅनलवर. इथे तुम्हाला मिळतील स्वामी समर्थांचे पवित्र संदेश, आशीर्वाद आणि प्रेरणादायक शब्द. प्रत्येक संदेश तुमच्या जीवनात नवी शक्ती, विश्वास आणि समाधान देईल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्हाला नक्कीच नवा मार्ग मिळेल. चला तर मग आजचा पवित्र संदेश ऐकूयात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, स्वतःला विचार केलास का? तू इतका का थकलायस? तू इतका एकटा का वाटतोस? मी इतक्या वेळा खूण दिली, पण तू डोळे झाकून घेतलेस. स्वप्न बघायला विसरू नको, फक्त ती धनाने मोजू नको. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. पाहूयात आजचा स्वामी संदेश. तुझं खोटं हसू मी पाहिलंय बाळा. मोबाईलवर हसणारा तू एकटं झोपताना ढसाढसा रडतोस हे मलाच माहिती आहे. तुला वाटतं कोणी समजत नाही, पण मी समजतोय. मी तुझा आधार आहे, पण तू मला दूर ठेवलंस. पण अजून वेळ गेलेली नाही बाळा. खूप दिवस झाले तुला हसताना पाहिलं नाही. तुझं ते नकली हसू मी ओळखतो. तू लोकांसमोर मजबूत राहतोस, पण एकटं पडलं की रडतोस. मला सांग ना, काय एवढं एकटं पडलास? मी तुझ्याजवळच होतो ना बाळा. प्रत्येक सकाळ तुझ्यासाठी एक नवी संधी घेऊन येते. फक्त आज एक वेळेस मनापासून माझं नाव घे आणि पहा मी तुझ्या आयुष्यात कसा उतरतो. संकट नाही येणार असं मी नाही म्हणणार, पण संकटामधून पार घालणारं माझं बोट मात्र नेहमी तुझ्या दिशेनं असेल. तू जे करतो आहेस त्याचा परिणाम पुढे येणार आहे. पण आज मी तुला एकदा सांगतो, रस्ता वळव बाळा. मी वाट बघतोय, कारण माझं प्रेम तुझ्यावर अजूनही तेवढंच आहे. डोळे मीट, मी तुझ्यासमोर उभा आहे. फक्त म्हण, स्वामी मला दिशा दे, आणि पहा तुझं अंतःकरण कसं हलकं होतंय. बाळा, तुला मी ते सगळं देऊ शकतो, शांती, समाधान, यश, पैसा. पण तू धावत चालल्यास अशा गोष्टींसाठी ज्या तुझं आयुष्य उद्ध्वस्त करतील. मी बघतोय तू चुकीच्या संगतीत गेलायस. तुझा आत्मा थकला आहे, पण तू ऐकत नाहीयेस. माझं नाव घेतलंस तरी मी धावून येतो, पण आज मी थांबलोय तुला समजावण्यासाठी. बाळा, आज एक निर्णय घे. तू बदलशील का? कारण मी पाहिलंय पुढचं पान. ते काळजीचं आहे, संकटाचं आहे, पण माझ्या आशीर्वादाने ते सोनं होऊ शकतं. फक्त तू थोडा वेळ शांत हो आणि माझं ऐक. संकट येतील बाळा, पण मी सोबत असेल. तू जर परत फिरलास तर प्रत्येक अपयश तुझं बल बनू शकतं. मी तुझ्या पाठीशी आहे, पण तुझा विश्वासच गहाण पडलाय. परत मिळव बाळा, कोणताही क्षण उशीर होण्याआधी. हे शेवटचं सांगतोय. आता न ऐकलंस तर पुढच्या जन्मातही मला शोधत फिरशील. पण मी आज आहे, इथे आहे बाळा. फक्त डोळे मीट आणि म्हण, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. आणि बघ सगळं कसं बदलतंय. हा संदेश ऐक, मनात साठव आणि उद्याचा दिवस माझं नाव घेऊन सुरू कर. मी सगळं पाहतोय आणि माझ्या भक्ताचं भविष्य उजळवतो तुझ्यासाठी, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. मी पाहिलंय बाळा, जेव्हा सगळे तुझ्यावर ओरडले, जेव्हा नातेवाईकांनी पाठ फिरवली आणि तू एकटाच दिव्याची वाद करत बसलास, त्या दिवशी माझी मान खाली गेली बाळा. का? कारण तुझं दुःख मला थेट भिडलं. मी रडलो, तू रडत होतास आणि मी काहीच करू शकत नव्हतो. मी काही चमत्कार दाखवत नाही बाळा. मी फक्त प्रेम देतो, निरपेक्ष प्रेम. आणि त्या प्रेमात एवढी ताकद आहे की सगळं दुःख विरून जातं. फक्त एकदा माझं नाव घे संपूर्ण श्रद्धेने. मी तुझ्या अश्रूंना वारा लागू देणार नाही. माझं बाळ, किती वेळा वाटलं याच्या खांद्यावर हात ठेवावा, त्याला सांगावं की तू एकटा नाहीस. पण तू इतका दूर गेलास की माझ्या स्पर्शालाही जागा उरली नाही. मी हात पुढे केला, तू फक्त मागे वळलास.
पण अजूनही माझा हात तसाच पुढे आहे बाळा. बाळा, आजच्या अश्रूंवर उद्याचं सुख उभं राहतं. मी पाहतोय, पुढे तुझ्या वाटेवर प्रकाश आहे. पण तो दिसायचा असेल तर तू पाऊल टाकावं लागेल. माझं नाव घे आणि पहा, एक वेगळी वाट तयार होईल. ही वाट तुला तुझ्या स्वतःच्या रूपाशी भेट घडवेल. बाळा, तू वाईट नाहीस. तू फक्त थकलायस, खूप थकलायस. पण आता फक्त 2 मिनिटं डोळे मीट आणि म्हण, स्वामी समर्थ, मला पुन्हा उभं राहायचंय. बस एवढंच. बाकी मी सांभाळीन. माझा जीव तुझ्यावर आहे बाळा. हा संदेश तू ऐकला आहेस म्हणजे आता काहीतरी बदलेल. हे अश्रू व्यर्थ नाहीत. हेच तुला नव्याने घडवतील. कारण स्वामी समर्थ फक्त संकटातून वाचवत नाहीत, ते तुला संकटांवर चालायला शिकवतात. स्वामी सांगतात की मनुष्याला आनंदी जीवन जगण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि महत्त्वाचा घटक म्हणजेच शांत रात्रीची शांत झोप. आपण दिवसभर जे वागतो त्यावर आपली रात्रीची झोप ही नक्कीच अवलंबून असते. स्वामी सांगतात की आपण जीवनभरामध्ये आपल्या प्रत्येक दिवसांमध्ये वर्तन कसे ठेवत असतो आणि आपल्या हातून किती कर्म घडतात यावर आपल्या जीवनाचा मुख्य सार अवलंबून असतो. तेव्हा स्वामी सांगतात की बाळा, आजचा दिवस तुझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि माझे भरभरून आशीर्वाद घेऊन आला आहे. तुझा माझ्यावर विश्वास असेल आणि स्वामींकडे तुला जर तुझ्या मनातील गोष्ट सांगायची असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. स्वामी सांगतात की बाळा, येणारे प्रत्येक दिवस, येणारे प्रत्येक क्षण तुझ्या जीवनामध्ये एक शिंपल्यात दडलेल्या सुंदर त्यासारखे घडतील. कारण प्रत्येकाला वाटतं की आपलं आयुष्य हे प्रत्येकापेक्षा वेगळं असावं. आपण विचार केलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळत जावी. परंतु मुख्य विचार हा असतो की जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि भरभराट राहावी. परंतु जीवनामध्ये जर सुखी राहायचं असेल, आपल्याला देवाचं व्हायचं असेल आणि देवाला आपलंसं करून घ्यायचं असेल तर तुमच्या मनामध्ये असणारे शुद्ध भाव, इतरांबद्दल तुमच्या मनामध्ये असणारी आत्मीयता आणि देवाबद्दल असणारा तुमच्या मनामध्ये प्रेमभाव, उत्साह, याच गोष्टी जीवनामध्ये तुम्हाला सर्वस्व मिळवून देतात. कारण मनाची शांती हिरावून घेणारे पाप जर आपल्याकडून घडत असेल तर कितीही तुम्ही पैसा कमवला, कितीही दानधर्म केले आणि कितीही धनवान झालात तर कधीही तुम्हाला रात्रीची झोप ही शांत येणार नाही. आनंदाने जीवन जगत राहणे आणि प्रत्येकासाठी आपण काहीतरी करत राहणे हे सुद्धा आपलं एक कर्तव्य आहे. आणि हे ज्या दिवशी तुम्हाला ओळखायला येईल त्या दिवशी नक्कीच तुमच्या जीवनात असा मोठा चमत्कार घडेल जो तुमच्या प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार असेल. आता तुम्हाला गरज आहे ते तुमच्या जवळचं कोण आणि तुम्हाला साथ देणारं कोण या गोष्टी ओळखण्याची. कारण प्रत्येक व्यक्ती हा तुमच्याशी एक चांगला संबंध ठेवत आहे. म्हणजे तो आपल्या त्या चांगल्याच घटनेसाठी आपल्यासोबत आहे असं होत नाही. कारण इथं दिसणं आणि असणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. प्रत्येक व्यक्ती तुमच्या सुखासाठी, तुमच्या भविष्याच्या उज्ज्वल दिवसासाठी प्रार्थना करत आहे असं कधीच होत नाही. कारण इथे सापासारखे लोक तुमच्या सोबत आहेत. तुमच्या सोबत जरी फिरत असतील, तुम्हाला शांततेचं वातावरण तयार करत असतील, असं जरी दाखवत असतील तरीही तुमच्या भोवताली आग लावण्याचं काम तेच करत असतात. त्यामुळे तुमच्या जीवनात जर तुम्हाला उच्च स्थान गाठायचं असेल तर नक्कीच अशा लोकांपासून दूर राहा जे तुमच्या सोबत असल्याचा आव करून तुमच्या जीवनात संकटाचं विष कालवत असतात आणि तुम्हाला पाण्यात पडलेलं पाहून ते मधल्यामध्ये आनंदी होत असतात. दाखवण्याचे दात वेगळे असतील परंतु तुम्ही जर त्यांच्यावर भुलले असाल तर नक्कीच तुमची चूक आहे. कारण ते त्यांचं काम पूर्णपणे करत असतात. आता तुम्हाला गरज आहे ते तुमचं पात्र पूर्णपणे निभावण्याची. तुम्हाला जर सर्व काही आत्मसात करायचं असेल तर पुढचा व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे किंवा तुमच्याबद्दल वाईट विचार करत आहे, तुमच्याबद्दल गैरसमज समजवत आहे, पसरवत आहे, म्हणून जर तुम्ही त्याला टक्कर देत बसत असाल तर तो तुमचा पूर्णपणे मूर्खपणा घडतो. कारण भगवान श्रीकृष्णाने हे सांगितले आहे, तुम्ही तुमचं कर्तव्य करत राहा. प्रत्येकाच्या कर्माचं फळ हे त्याला त्याच्या कर्मानुसार नक्कीच मिळेल.
वेळ लागेल, परंतु कधीही तुमच्या कर्माचा हिशोब हा चुकीचा होणार नाही. जसे कर्म तसे फळ तुम्हाला मिळणार आहे आणि पुढच्याही व्यक्तीचं जसं कर्म आहे तसेही फळ तुम्हाला मिळत आहे. तुम्हाला त्याला शिक्षा देण्याचा किंवा त्याने केलेल्या चुकीचा त्याच्याकडून मोबदला घेण्याचा कुठलाही अधिकार नाही. कारण प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव हा त्याच्या कर्माने आणि त्याच्या लेखाजोखाने कर्म करत असतो. तुमचं कर्तव्य पूर्ण करणे ही तुमची जबाबदारी आहे आणि पुढचा व्यक्ती त्याचं कर्म हे पूर्णच करत असतो. भले तो कर्म वाईट करत असेल किंवा एखाद्याला त्रास देत असेल तर ती त्याची वृत्ती आहे आणि त्याने केलेल्या कर्माचे फळ हे त्याला भोगावंच लागतं. आपल्या जीवनातून कधीही कोणाला दुःख होणार नाही. आपल्या शब्दामुळे कोणाच्याही मनावर वाईट ओरखडा ओळखला जाणार नाही. तसेच आपल्या बोलण्यामुळे, आपल्या वागण्यामुळे पुढचा व्यक्ती दुखावला जाणार नाही, याची तुम्हाला नक्कीच काळजी घ्यायची आहे. हे जग आहे जितकं तुम्ही इतरांसाठी चांगलं वागण्याचा प्रयत्न करू तितकं तुम्ही वाईट सुद्धा बनत जाता. कारण इथे चांगल्या गोष्टी स्वीकार करणं हे लोकांना जमत नाही. इथे दिसणाऱ्या गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्याच त्यांच्या डोळ्याला, त्यांच्या मनाला भावत असतात. परंतु कुठलाही व्यक्ती पूर्णपणे आतमध्ये उतरून आपल्या समोर सत्य काय आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु ज्यावेळी त्या सुंदरतेमध्ये, ज्यावेळी तो दिसण्याच्या त्या मोहामध्ये गुंतून जातो आणि असा एक क्षण येतो की ज्यावेळी त्याला त्याची सत्य परिस्थिती समजत असते आणि सर्व नुकसान, सर्व संकट ज्यावेळी त्याच्यावर पोहोचलं जातं त्यावेळी मात्र त्या प्रसंगात नक्कीच तुमची आठवण ही त्यांना झालेली असते. तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द त्यावेळी त्यांना टोचत असतो. परंतु संकटाच्या वेळी तुमचा प्रत्येक शब्द त्यांच्या डोक्यात नक्कीच एक घर करून जातो. परंतु वेळ ही गेलेली असते, त्यामुळे तुमची किंमत ही प्रत्येक माणसाला नक्कीच कळेल. फक्त वेळ येण्याची पहाट. कधीही घाईगडबड न करता आपल्यामधील चांगुलपणा लोकांनी कसा स्वीकार करावा, तसेच आपण कसे श्रेष्ठ आहोत हे लोकांना सांगत कधीही बसू नका. जे सत्य आहे, जे खरे आहे ते कधी ना कधी जगासमोर येणारच आहे. फक्त तुमचं कर्तव्य करत राहणं आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्यापासून इतरांना चांगले काय देता येईल, तसेच आपल्यापासून इतरांचा कसा फायदा होईल याचा प्रयत्न तुम्हाला करत राहायचा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय मुला, तू आतून खूप निराश आहेस का? तुझ्या मनात असे काही प्रश्न आहेत जे तू कोणालाही सांगू शकत नाहीस. फक्त तुझे विचार तू कोणासही सांगून त्यांचे उत्तर विचारात घेत नाही. कारण तू ज्याला जवळचं मानलंस तोच तुला विषारी साप बनून तुलाच वेळोवेळी दंश करून दिला. म्हणून यामुळे आज तू प्रत्येकावर असणारा विश्वास गमावला आहेस. तुला तुझ्या एखाद्या नातेवाईकाला तुझे विचार, शब्द सांगण्यास आवडत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती तुझे विचार, बोलणे, शब्द सार्वजनिक करून सर्वांना सांगतात. तुझ्या आयुष्यात तुझ्या स्वतःच्या बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु कोणालाही ते परिचित करून दिले नाहीस. ज्या कारणास्तव तू निराश आहेस, तू तुझ्या जीवनातील समस्यांविषयी काळजीत आहेस. कारण तू ज्या कामात हात टाकला आहे ते काम डोक्यावर वाढत आहे. तुझे सुंदर आयुष्य हळूहळू कुरूप होत आहे. बालपणीच्या त्या दिवसात तू स्वप्नात पाहिले होते की मी मोठा होईन आणि मोठा होऊन इंजिनियर होईन, डॉक्टर होईन, एक मोठा व्यावसायिक होईन. परंतु जेव्हा तू आज मोठा झालास तेव्हा तुझ्या हातात काहीही नाही. आज तुझे स्वतःचे मित्र, सहकारी मोठ्या कंपनीमध्ये काम करतात. ते त्याच्या वडिलांचा मोठा व्यवसाय सांभाळताना तू पाहतोस आणि स्वतःबरोबर असे काही नाही. आज मी काही नाही. मी माझे आयुष्य किती वर्ष वाया घालवली असा विचार करून तुझ्या आत्म्याला आतून खूप त्रास होतो. तुझ्या मनामध्ये अशी भावना आहे की हे परमेश्वरा, तू माझ्यासोबत असे का केलेस? मी एवढे कोणते पाप केले आहे? काय केले आहे? माझ्या आयुष्यात आनंद नाही का? माझ्या आयुष्यातही चांगले दिवस येतील का? बरेच प्रश्न तुम्हाला आतमध्ये त्रास देतात. तो राग पिळून काढा आणि तुम्ही आपला राग दर्शवू इच्छित आहात. परंतु जर कुटुंबातील सदस्य तुमच्या समोर असल्यामुळे तुम्ही सर्व दुःख मागे टाकून हसता आणि त्यांच्यासोबत हसत खेळत जीवन पुढे ढकलता, हे आपले सौंदर्य आहे. हे आपले चांगले गुण आहेत. काळजी करू नका.
स्वामी महाराज आता तुला त्यांच्या हातात घेणार आहेत. स्वामींच्या लेकरू तुम्हाला खूप आयुष्य देणार आहे. तुम्हाला खरोखर खूप त्रास झाला, पण ज्याप्रमाणे काळोख्या रात्रीनंतर सकाळी अपेक्षांचा किरण येतो, त्याचप्रमाणे आता तुझे आयुष्य देखील नवीन अपेक्षांच्या किरणांनी प्रकाशित केले जाईल. आनंद तुमच्या आयुष्यातही येणार आहे. युनिव्हर्सने, या स्वामींनी तुम्हाला ऐकले आहे, तुम्हाला निवडले आहे. स्वामी महाराज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे की कलियुगाच्या या युगात तुम्ही ही माया यामध्ये अडकले आहात. आपल्याकडे अजिबात नसलेल्या गोष्टींमुळे आपण दुःखी आहात. जे आपले नाही किंवा आपले ते असू शकत नाही. स्वामी महाराज आपल्याला असे ज्ञान देतील की जीवनाचा प्रत्येक क्षण सुंदर आणि आरामशीर होईल. प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीला खूप पैसे कमवायचे असतात. स्वामींमुळे त्याला इतके पैसे मिळतील की त्याला काही खरेदी करण्यापूर्वी विचार करण्याची गरज पडणार नाही. आपण असेही विचार करता, पण वास्तव्य पाहिले असता तुम्ही समाजात अशी अनेक प्रकरणे पाहिली असेल की ज्यात बरेच श्रीमंत लोक आत्महत्या करून आपले जीवन सोडत आहेत. जर त्यांच्याकडे इतके पैसे असतील तर ते त्यांच्या आयुष्याला निरोप का देत आहेत, असे विचार करण्यास भाग पाडतात. स्वामी महाराज तुम्हाला समजावून सांगू इच्छितात की आयुष्यात पैसे आहेत की नाही याने काही फरक पडत नाही. एखादी व्यक्ती आतून किती आनंदी आहे, ती स्वतःला किती खुश ठेवते, त्याच्या आयुष्यात किती शांतता आहे, याचा अर्थ असा आहे त्याच्या आयुष्यात किती जण स्वतःचे आहेत. याचा अर्थ असा आहे की बरेच पैसे असलेले लोक आयुष्यातून हार मानतात. त्यांना हे समजले आहे की पैसे सर्व काही नसते. इतके पैसे मिळाल्यानंतरही मला चांगली पत्नी नाही. ती नेहमीच मला टोमणे मारते. ती माझ्या प्रत्येक निर्णयाला चुकीचं म्हणते. ती माझ्या मतानुसार काही करू देत नाही. माझे जीवन झाले आहे. माझ्याकडे फक्त पैसाच पैसा आहे. माझ्याकडे खूप पैसे आहेत, परंतु माझे पालक, माता पिता मला कधीच समजून घेत नाहीत. मी जे म्हणतो ते माझा मुद्दा समजून घेत नाहीत. त्यांना त्यांची शक्ती माझ्यावर लादायची आहे. मी स्वतःहून किती बाहेर पडण्याचा विचार केला, परंतु तरीही मी मुक्त नाही. म्हणून आज माझ्या नोकरीत माझ्या वर्षाची कमाई 15 ते 20 लाख, 1 करोड रुपये आहे. परंतु मला गाढवासारखे काम करावे लागते. मी सकाळी 7 वाजता ऑफिसला जातो, तेव्हा मी रात्री 8 वाजता घरी येतो. गेल्या वेळी मी शांततेचा श्वास कधी घेतला ते मला माहीत नाही. माझ्याकडे खूप पैसे आहेत, पण मी गेल्या वेळी माझ्या कुटुंबातील सदस्यांना भेटायला कधी गेले, त्यांच्यासोबत कधी वेळ घालवला, मला हे माहीत नाही. तर फक्त विचार करा की आपण खूप पैसे कमवाल, असे असूनही आपल्या जीवनात आपण आनंदी होणार नाही. जर विश्रांती नसेल तर ते पैसे आपल्याला तणाव देतील. म्हणून आयुष्यात पैसे कमवा, आपली स्वप्ने पूर्ण करा, परंतु सर्वप्रथम मानसिक शांती मिळवा. जेव्हा आपल्याला आपली मानसिक शांती मिळते तेव्हा एखाद्या गोष्टीची विशेष काळजी घ्या की आपण कोणतीही चिंता, कोणतीही समस्या दुखवू शकणार नाही. स्वामी महाराज तुम्हाला समजावून सांगू इच्छित आहेत, माझी मुले स्वतःला मानसिकदृष्ट्या चिंता करीत नाहीत. आपली सर्वात मोठी चिंता काय आहे की आपले सर्व साथीदार पुढे गेले आहेत, आणि जर आपण आयुष्यात काही करण्यास असक्षम असाल तर मला सांगायचे आहे की प्रत्येक व्यक्ती त्याच्या नशिबानुसार पुढे येते. वेळ आणि नशिबापूर्वी कोणालाही कधीही अधिक देत नाही. आज जे लोक आपल्याला त्यांचे नशीब मिळवित आहेत ते पाहत आहेत, ते आपल्या नशिबी लिहिलेले आहेत. तुलाही ते मिळेल, परंतु जेव्हा हे लिहिले जाते तेव्हा ते सापडेल. म्हणून नशिबाला दोष देऊन काहीही होणार नाही, कारण आपले भाग्य आपल्या मागील जन्माच्या कर्मांनी बनवले आहे. आपला मागील जन्म कर्म थोडेसे अव्यवस्थित असू शकते, म्हणून या जन्मामध्ये आपल्याला दुःख होत आहे. म्हणूनच या जन्मामध्ये आपण संकट आणि दुःखाचा सामना करीत आहोत. परंतु एखादी व्यक्ती जी आनंदाच्या दिवसांमध्ये अभिमान बाळगत नाही आणि दुःखाच्या काळात दुःखीही राहत नाही, त्याला माहीत आहे की बदल हा निसर्गाचा नियम आहे. सुख आणि दुःख येत राहील. तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे की या मानवी स्वरूपात मी या पृथ्वीवर जन्माला आलो आहे. मग तुम्हाला त्रास होईल, समस्या येईल. प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी, स्वतःला तयार ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःला पटवून द्यावे लागेल.
तुमची एक सवय आहे. तुम्हाला पैसे मिळाल्यास तुम्ही आनंदी राहता. आपण कुटुंबातील प्रत्येकासह चांगले जगता. आपल्या आयुष्यात आपण प्रत्येकाशी बोलता, परंतु दुःख नाही, कोणतीही निराशा नाही आणि आपण बिनधास्त जगता. मात्र दुसऱ्या दिवशी तुम्हाला काही वाईट बातमी ऐकायला मिळाली, तर दुसऱ्या दिवशी व्यवसायात तोटा झाला, दुसऱ्या दिवशी कोणतीही प्रगती झाली नाही, जर नोकरीवर परिणाम झाला असेल, तर तुम्ही काय होता? दुःखी व्हाल. तर तुम्हाला आता या गोष्टींवर नियंत्रण ठेवावे लागेल. कारण जर ते एक दिवसासाठी चांगले असतील तर दुसरा दिवस वाईट असू शकतो. जर दुसरा दिवस चांगला नसेल तर दुसरा त्याच्यापेक्षा तिसरा दिवस वाईट असू शकतो. त्यानंतर येणारे 2 दिवस पुन्हा चांगले होतील. याचा विचार करून आपले जीवन सामान्य करण्याचा प्रयत्न करा. आजच्या काळातील लोक त्यांच्या स्वतःच्या दुःखामुळे दुःखी नाहीत, तर समोरचा कसा पुढे गेला, माझ्यापेक्षा त्याला अधिक आनंद कसा मिळत आहे. जर आपण या गोष्टींबद्दल विचार करणे थांबविले तर आपले जीवन आपल्यासाठी सुंदर दिसेल. कारण आपण आपल्या विवेकबुद्धीला कधीही भेटत नाही. आपण कधीही आपल्या विवेकाशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे का? तर कधीतरी संधी मिळाली तर मग एकट्या आपल्या घराच्या छतावर जाऊन बसा आणि मोबाईल न घेता जा. आपले डोळे बंद करा, विवेकावर प्रश्न विचारा. आपण आनंदी आहात का? तर पुढून उत्तर येईल, मुळीच नाही. कारण आपण आपल्या विवेकाशी संबंधित नाही. कलियुगातील माया आपल्याला गुंतागुंत करीत आहे. वास्तविकतेतील सर्वात मोठा आनंद म्हणजे देवाची भक्ती. कारण जेव्हा आपण देवाची भक्ती करता तेव्हा आपल्याला सकारात्मकता येते. स्पष्टपणे बोलणारी व्यक्ती चांगल्या काट्यासारखी असते. भीतीमुळे थोडे दुखावते, पण त्याचा फायदा आयुष्यभर टिकतो. जर तुम्ही कोणाला एकदा माफ केले तर तुम्ही समजूतदार आहात. जर तुम्ही त्याच व्यक्तीला दुसऱ्या वेळी माफ केले तर तुम्ही खूप धार्मिक हृदयाचे आहात. पण जर तुम्ही त्या व्यक्तीला तिसऱ्यांदा माफ केले तर तुम्ही जगातील सर्वात मोठे मूर्ख आहात. जीवनातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे तुमचा वर्तमान काळ. एकदा तो गेला की संपूर्ण जगाची संपत्ती पाहूनही आपण तो विकत घेऊ शकत नाही. आपले विचार आपल्याला घडवतात, म्हणून शब्दांवर नव्हे तर आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा. विचार नेहमी जिवंत असतात. जसे पृथ्वीवर हवामान बदलते त्याचप्रमाणे जीवनात सुख आणि दुःख येत जात राहतात. दिलासा मिळतो. हजारो लोकांच्या गर्दीतही तुम्ही वाईट शोधू शकता. जसे गायींच्या कळपात वासरू आपली आई शोधते, पण जो हृदयापासून बासरी वाजवणाऱ्यावर विश्वास ठेवतो त्याला वाईटातही चांगले दिसते. जो माणूस खूप हसतो आणि बोलतो तो अचानक शांत झाला तर समजावे की तो आतून तुटला आहे. कधीही स्वतःचा गर्व करू नका. दगडही जड झाल्यावर पाण्यात बुडतो. जर देव तुम्हाला खूप वेळ थांबायला लावत असेल तर शक्यता आहे की तो तुम्हाला तुमच्या मागण्यापेक्षा जास्त देणार आहे. अरे हा गुरुजर खूप दूर जाईल, थोडा धीर धरा. जरा सुखाला थांबा नसेल तर दुःखाची काय कथा. जेव्हा आई नाराज होते तेव्हा काहीही करू नका, फक्त शांत बसा आणि स्वामी महाराज यांचे नाम घ्या. पैसा बुद्धी फिरवण्यासाठी वापरला जाऊ शकतो, पण पैशाने बुद्धी विकत घेता येत नाही. सत्ता एका बटनाच्या सहाय्याने तुमची दिसते. जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी जगत होतो तेव्हा कोणाची तक्रार नव्हती. जर आज स्वतःचा विचार केला तर जग आपले शत्रू झाले. जीवनातील अनुभव दाखवतो की लहान माणूस मोठ्या प्रसंगी खाली येऊ शकतो आणि मोठा माणूस लहान गोष्टीवर आपली जागा दाखवू शकतो. तुमच्या हातून कोणीही निसटू शकते, पण तुमच्या नशिबात असलेले नाही. जर तुम्हाला जीवनात पुढे जायचे असेल तर शहरांवर नव्हे तर स्वतःवर विश्वास ठेवण्यास शिका. तुमच्या घराचे दरवाजे लहान ठेवा. जो कोणी वाकून जाईल तो तुमचा आहे हे समजा. जर देव येतो तर अडचणीतही मार्ग निघतो. जो ज्ञानी आहे त्याला समजावता येते, जो अज्ञानी आहे त्यालाही समजावता येते, पण जो अहंकारी आहे त्याला कोणीही समजावू शकत नाही. फक्त वेळ त्याला शिकवतो. आजकाल अनोळखी लोकांच्या प्रेमावर कसा विश्वास ठेवू? आपलेच लोक मजा मारतात. जेव्हा आपल्या लोकांची गोष्ट येते तेव्हा प्रत्येकाची जीभ गोड होते. तुम्ही जितके सत्यनिष्ठ असाल तितके एकटे राहाल. जेव्हा जीवन तुम्हाला रडवते तेव्हा समजा की जीवन तुम्हाला रडवत नाही, ते तुम्हाला शिकवत आहे. शब्दांचा अर्थ तर सगळेच समजतात, पण शब्दांतील गर्भित अर्थ फार कमी लोकांना समजतो.
जास्त महत्त्व देण्यापेक्षा त्या व्यक्तीचे महत्त्व आपल्या जीवनात कमी करणे चांगले आहे. सर्व काही माहीत असूनही जर तुम्ही चुकीला चूक म्हणू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढू शकत नाही. तुम्ही आनंदी राहायला हवे. बाकी सर्व काही चालू राहील. कोणीतरी जवळचा माणूस दूर होईल, कोणीतरी अनोळखी भेटेल. कोणतेही नाते एका व्यक्तीच्या योगदानाने चालत नाही, तर दोघांच्या सहभागाने चालते. जो माणूस तुमच्या दुःखात आपले सुख विसरतो त्याच्यापेक्षा जवळचा माणूस तुम्हाला कोणी मिळू शकत नाही. जर तुम्ही आयुष्यात कधीही हळू चालणे थांबवले नाही तर माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वात वेगवान चालत आहात. तुम्ही एखाद्या व्यक्तीला वर्षानुवर्षे जेवढे ओळखू शकत नाही तेवढे त्याला रागाच्या अवस्थेत एकदा पाहून ओळखू शकता. जेव्हा लोक वेगळे व्हायचा निर्णय घेतात तेव्हा ते सर्वात आधी बोलणे कमी करतात. प्रत्येक माणूस चूक करतो, पण जो माणूस स्वच्छ मनाचा असतो आणि नातेसंबंध तोडू इच्छित नाही तोच आपल्या चुका सुधारतो. राग मोठा असतो, पण जिथे आवश्यक आहे तिथे तो दाखवला पाहिजे. तर चूक करणाऱ्याला आपण चूक करत आहोत हे लक्षात येणार नाही आणि तो तुमच्याशी नेहमी त्याच पद्धतीने वागेल. अनुभव सांगतो की एखाद्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून बघा. तोच माणूस तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा नाही हे शिकवेल. एक गोष्ट अगदी खरी आहे की आपण नवीन लोकांसोबत कितीही आनंदी असलो तरी जेव्हा हृदय दुखावते तेव्हा आपल्याला जुने लोक आठवतात. तुटलेली प्रत्येक गोष्ट जोडता येते. जगात सर्व काही दुरुस्त करता येते. फक्त विश्वासात ताकद असते. एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा कधीही जोडला जाऊ शकत नाही. जो माणूस तुमच्यावर खरोखर प्रेम करतो तोच तुम्हाला महान म्हणू शकतो, पण तो तुम्हाला कधीही महान बनवू शकत नाही, कारण त्याच्या रागात तुमच्यासाठी काळजी असते. त्याच्या हृदयात तुमच्यासाठी खरे प्रेम असते. जे लोक चुका करतात ते माफीस पात्र असतात, धूर्त नाही. जर तुम्हाला आयुष्यभर आनंदी राहायचे असेल तर स्वतःला असे बनवा की कोणी तुमच्यासोबत असो वा नसो तुम्हाला कशाबद्दलही दुःख वाटायला नको. माणूस एकटा पडतो कारण प्रियजनांना सोडून जाण्याचा सल्ला अनोळखी लोक देतात. जमीन चांगली असावी, खत चांगले असावे, पण जर पाणी खारट असेल तर तुम्हाला फुले मिळत नाहीत. जर भावना चांगल्या असतील तर कर्मे सुद्धा चांगली असतात, पण जर बोलणं वाईट असेल तर संबंध कधी टिकत नाहीत. तुम्ही तुमचे पुण्य आणि धर्म विकून कमावलेले पैसे तुमच्या काही कामाचे नाहीत. शेवटी त्याचा त्याग करा, हे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. रात्र जितकी गडद तितकेच तेजस्वी तारे. दुःख जितके जास्त देव तितकाच जवळ. जो तुमची खूप काळजी घेतो त्याला कधीही दुर्लक्षित करू नका. एक दिवस तुम्हाला कळेल की तुम्ही दगड गोळा करताना हिरा गमावला आहे. तुम्ही आयुष्यात जितके व्यस्त असाल तितकाच तुम्हाला तो पाहण्याचा आनंद येईल, हे कडू सत्य आहे. पण हे खरे आहे की लोक विनाकारण नातेसंबंध बनवतात आणि नातेसंबंध संपल्यावर निश्चितपणे पाठ फिरवतात. जर तुम्ही आयुष्यात मनापासून मित्र, नातेसंबंध बनवले तर त्यांचे रंग नक्कीच दिसून येतील. जो समजू शकत नाही त्याच्याशी तडजोड करू नका. एकटे जगणे चांगले. लोकांना हृदयापासून दिलेल्या आदराची कदर नसते. ते फक्त दिखाव्यासाठी खुशामत करणाऱ्या लोकांचा अभिमान बाळगतात. विश्वास ठेवा, पण आई आणि देवाशिवाय कोणावरही नाही. आयुष्य लुटले जाते. चूक कोणाचीही असो, नाराज झाल्यावर चूक कोणाचीही असो, जो तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो तोच संभाषणाची सुरुवात करतो. जरी तुम्हाला आयुष्यात एकटे जगावे लागले तरी कोणाशीही जबरदस्तीने संबंध टिकवून ठेवण्याचा आग्रह करू नका. जर तुमचे आकाशातील व्यक्तीशी संबंध चांगले असतील तर पृथ्वीवरील लोक तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत. सापाच्या दातांमध्ये, विंचवाच्या नांगीमध्ये आणि माणसाच्या पोटात किती विष आहे हे कोणीही सांगू शकत नाही. याबद्दल नेहमी सावध राहा. सत्य सिद्ध करण्यासाठी हट्टी असण्याची गरज नाही, कारण सत्य योग्य वेळी स्वतःच सिद्ध होते. प्रेमाने भरलेले डोळे आणि श्रद्धेने वाकलेले डोके, सहकार्य करणारे हात, योग्य मार्गावर चालणे आणि सत्याशी जोडलेले जीव देवाला खूप प्रिय आहे. जर तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला राग येण्याची गरज नाही, पण जर तुम्ही चुकीचे असाल तर तुम्हाला राग येण्याचा अधिकार नाही. फसवणुकीत जगण्यापेक्षा एकटे आणि शांतपणे जगा. ते स्वतःवर विश्वास ठेवणे चांगले.
तुमची कथा एक दिवस नक्कीच इतिहास बनेल. विनोद आणि पैसे विचारपूर्वक उधळावेत. जीवन एक संघर्ष आहे, त्याला घाबरू नका. लढा, शिका. एकदा पडला तरी ठीक आहे, पण तुमचे स्वप्न कधीही तुटू देऊ नका. तुम्ही कितीही मोठे झालात तरी जर तुमच्यात माणुसकी नसेल तर सर्व काही निरुपयोगी आहे. तुम्हाला जे काही करायचे आहे ते स्वतः करा. वेळेवर अवलंबून राहिलात तरी फसवणूक होऊ शकते. जीवनाचा एक नियम बनवा की जे तुमचा आदर करत नाहीत त्यांच्याकडे कधीही जाऊ नका. कारण आयुष्यात जे काही घडेल ते एकतर चांगले घडेल किंवा मोठे घडेल. जे काही घडेल ते आपल्या कर्मांचे फळ असेल. जसा दिवा तेलाशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे माणूस देवाच्या आशीर्वादाशिवाय जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. जीवनात कोणतेही काम करण्यापूर्वी एकदा देवाला आठवणे आवश्यक आहे की मी जे काही करणार आहे ते देवाला मान्य आहे की नाही. असे केल्याने तुम्ही जीवनात कोणतेही चुकीचे काम करणार नाही. जर तुम्ही कोणाचे भले करत नसाल तर ते मोठे करू नका. जर तुमच्यात शक्ती नसेल तर त्याचा अनावश्यक अपमान करू नका. तुम्ही ज्याची जास्त काळजी घ्याल तेवढा तुम्हाला त्रास होईल. आणि ज्या दिवशी तुम्ही लोकांची काळजी घेणे थांबवाल त्या दिवशी लोक तुम्हाला पुन्हा त्रास देणे थांबवतील. तुम्ही काय आणले आणि काय घेऊन जाणार आहात हे जीवन 2 दिवसांचा मेळा आहे. एक दिवस तुम्ही सर्व काही इथेच सोडून जाणार आहात. एका बुद्धिमान व्यक्तीने कधीही बदला घेण्याची भावना ठेवू नये, कारण त्याला देव माहीत असतो. जेव्हा योग्य कर्म आणि योग्य वेळ येते तेव्हा सगळ्यांचे हिशोब चुकते होतात. आयुष्यात कोणाचीही जबरदस्तीने साथ मागू नका. जर कोणी स्वतःहून आले तर त्याचा आनंद वेगळा असतो. तुमच्या संगतीकडे विशेष लक्ष द्या, कारण यश नेहमी चांगल्या विचारांनी आणि चांगल्या संगतीने आले आहे. चांगल्या लोकांच्या संपर्कातून चांगले विचार येतात. एकतर शांत राहा किंवा असे शब्द बोला जे मोत्यांपेक्षाही अनमोल असतील. सत्य स्वतःसाठी ठेवा, प्रेम इतरांसाठी ठेवा आणि करुणा सर्वांसाठी ठेवा. हाच जीवनाचं व्याकरण आहे. फूल कितीही सुंदर असले तरी ते त्याच्या सुगंधामुळेच ओळखले जाते. माणूस कितीही मोठा असला तरी तो त्याच्या गुणांमुळेच आदरणीय असतो. एका गावात एक संत होते ज्यांचा देवावर खूप विश्वास होता. एकदा ते संत एका झाडाखाली बसून देवाचं स्मरण करत होते आणि अचानक पूर आला. सगळीकडे पाणीच पाणी झाले. सगळे लोक स्वतःला वाचवण्यासाठी डोंगराकडे धावू लागले. एका माणसाने पाहिले की एवढ्या परिस्थितीतही संत देवाचे तप करत आहेत आणि त्याला वाटले की हे स्वतःला वाचवण्यासाठी का जात नाहीत. म्हणून तो संतांना म्हणाला, तुम्ही का जात नाही? माझ्यासोबत डोंगरावर चला, नाहीतर तुम्ही बुडून जाल. संत म्हणाले, आपले काय होणार आहे? मी किती तपश्चर्या करीत आहे. देवाचा माझा विश्वास आहे की मला काहीही होणार नाही. देव स्वतः मला वाचवायला येतील. हळूहळू पाणी साधूंच्या कमरेपर्यंत पोहोचले आणि आता लोक तिथून होड्या घेऊन लोकांना बाहेर काढू लागले. तेव्हा त्यापैकी एक जण साधूला म्हणाला, अहो, पाणी तुमच्या कमरेपर्यंत आले आहे, तुम्ही आमच्या सोबत चला. साधू म्हणाले, नको नको, देव स्वतः मला वाचवायला येतील. आणि तो होड्यावाला माणूस तिथूनही निघून गेला. काही वेळानंतर पाणी इतके वाढले की ते साधूच्या डोक्यापर्यंत पोहोचले. आता लोकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढले जात होते. एक हेलिकॉप्टर साधूकडे आले, जे शेवटचे हेलिकॉप्टर होते. त्याने साधूकडे एक दोरी खाली फेकली आणि म्हणाले, याला पकडा आणि वर या, नाहीतर तुम्ही बुडलेले योगी असाल, किंवा हे शेवटचे हेलिकॉप्टर आहे आणि तुमच्याकडे स्वतःला वाचवण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. साधू म्हणाले, ही दोरी परत खेचा आणि जा. माझा देवावर विश्वास आहे, तो नक्कीच मला वाचवायला येईल. गोष्ट खूप वाढली आणि होडीही बुडाली आणि साधूचाही बुडून मृत्यू झाला. असे झाल्यावर साधू देवाकडे गेले आणि म्हणाले, हे देवा, मी आयुष्यभर तुमची तपश्चर्या केली, संपूर्ण आयुष्य तुमची उपासना करण्यात घालवले. तरीही मी एवढ्या विश्वासाने वाट पाहिली की तुम्ही मला वाचवायला याल, पण माझा तिथे बुडून मृत्यू झाला आणि तुम्ही आलाच नाही. असे का? देव म्हणाले, अरे मूर्ख माणसा, मी एकदा नाही तर 3 वेळा आलो होतो. मीच 3 वेळा आलो होतो. पहिल्यांदा पायी, दुसऱ्यांदा होडीने आणि तिसऱ्यांदा हेलिकॉप्टरने. पण तू माझ्या एकाही संधीला ओळखले नाहीस. मला माहीत नाही तू कशाची वाट पाहत होतास. त्याचप्रमाणे जीवनात देव आपल्याला अनेक संधी देतो.
पण आपण त्या सर्व संधी नाकारतो आणि कशाची तरी वाट पाहत बसतो. असे विचारतो की जेव्हा होईल तेव्हाच करीन. या गोष्टीला धरून राहिल्याने काही वेळानंतर ती संधी निसटून जाते आणि आपण काहीही करू शकत नाही. म्हणून आपण कोणत्याही चांगल्या वेळेची वाट पाहू नये. आपल्याला जे काही करायचे आहे ते आज आणि आत्ताच सुरू केले पाहिजे. काही लोक तुमचा द्वेष करायला लागतात कारण तुमचे सत्य शब्द त्यांना कडू वाटतात. जे तुमच्यासोबत राहूनही दुसऱ्यांचे होऊन बसतात त्यांनी दूर राहावे. तुम्हीही दूर राहिलेले बरे. नशीब केवळ कष्टाने बदलते, नुसते बसून विचार केल्याने नाही. स्वामी म्हणतात, जर माझा भक्त सर्व काही शांतपणे ऐकत असेल तर लक्षात ठेवा की त्याच्या आई आणि श्रद्धेचे उत्तर मी स्वतः देईन. फक्त त्याच्यासमोर नतमस्तक व्हा. तो तुम्हाला कोणासमोरही नतमस्तक होऊ देणार नाही. स्वामी म्हणतात, जे तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांना बोलू द्या. अशा लहान गोष्टी लहान लोकच करतात. फसवणूक फक्त केलेली गोष्ट नाही तर कोणाशी तरी जवळीक असल्याचा देखावा करणे ही खूप मोठी फसवणूक आहे. धैर्य सोडू नका. तुम्हाला खूप लांबचा प्रवास करायचा आहे. ज्यांनी तुम्हाला सांगितले की तुम्ही हे करू शकणार नाही त्यांना ते करून दाखवायचे आहे. मैत्री आवश्यक आहे आणि संबंधही आवश्यक आहेत. पण आयुष्यातील प्रत्येक कठीण परिस्थिती दाखवते की जीवनात एकटे असणे किती महत्त्वाचे आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही ज्याला उघडपणे साथ द्याल त्याला विरोध म्हटले जाईल, पण विश्वासघातकी नाही. कोणतेही नाते स्वतःच्या इच्छेने तयार होत नाही, कारण तुमची भेट कधी, कुठे आणि कोणाशी होईल हे देव ठरवतो. लोक विचार न करता काहीही बोलतात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या केसांचे पांढरे होणे हे ऐकण्यासारखे आहे. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण सुंदर वस्तूंचा कचरा ही बदामापेक्षा जास्त महाग विकला जातो. स्वामी म्हणतात की जे तुमच्या योग्य गोष्टीचाही चुकीचा अर्थ लावतात त्यांना स्पष्टीकरण देण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. एक दिवस तुम्ही वेळेला नव्हे तर स्वतःला दोष द्यायला लागाल की एक सुंदर जीवन तुमच्यासमोर होते आणि तुम्ही सांसारिक गोष्टीत गुंतून राहिलात. एकाला माफ करा आणि चांगले व्हा, पण त्या व्यक्तीवर पुन्हा विश्वास ठेवून मूर्ख बनू नका. तुमचे आपले लोक ते आहेत ज्यांना तुमची वेदना जाणवते. जर तुम्ही धावपळ करत असाल तर रस्त्याने जाणारे लोकही तुमच्या कष्टाच्या फळांबद्दल आणि तुमच्या समस्यांच्या स्थितीबद्दल विचारतात, पण तुम्हाला तुमच्या डायरीतून नक्कीच उत्तर मिळते. जर तुम्हाला इतरांसाठी सर्वोत्तम हवे असेल तर तीच गोष्ट तुमच्या जीवनात परत येते. हा निसर्गाचा नियम आहे. तुटलेल्या गोष्टी सर्वात जास्त दुखावतात, जसे की विश्वास, हृदय, झोप आणि सर्वात जास्त आशा. फक्त स्वतःची आशा सोडू नका. बाकीची काळजी स्वामी घेतील. अनेकदा अहंकारामुळे काही नाती तुटतात. नेहमीच फक्त दुसऱ्याची चूक नसते. संशयावर कोणताही इलाज नाही आणि चारित्र्यासाठी दुसरे कोणी नसते. आईपेक्षा मोठे माध्यम नाही आणि तिच्यापेक्षा तीक्ष्ण कोणी नाही. तुमचे रहस्य प्रत्येक जवळच्या व्यक्तीला सांगू नका, कारण जो आज तुमच्या सोबत आहे तो उद्या तुमच्या विरोधातही असू शकतो. ज्याने आपल्या आईवर नियंत्रण ठेवले आहे त्याचा विजय देव सुद्धा थांबवू शकत नाही. जे मनाने दिले जाते ते हाताने करता येत नाही आणि जे आईला सांगता येते ते शब्दांनी करता येत नाही. ज्यांनी योग्य वेळी साथ दिली त्या नात्यांची वेळेपेक्षा जास्त किंमत करावी. जर तुम्ही शांत राहिलात तर तुम्हीच सर्वोत्तम आहात. जर तुम्ही सत्य बोललात तर तुमच्यापेक्षा मोठे कोणी नाही. स्वामी म्हणतात की ज्या व्यक्ती चांगल्या विचारांना आणि चांगल्या मूल्यांना धरून राहतात त्यांना कोणत्याही मानवी शिक्षेची गरज नसते. जेव्हा वेळ न्याय करते तेव्हा साक्षीदारांची गरज नसते. जे क्षमा मागतात ते नेहमी चुकीचे नसतात. काही लोक नातेसंबंध वाचवण्यासाठी शांत राहतात. जर इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर राग वाढतो आणि जर त्या पूर्ण झाल्या तरी राग वाढतो. म्हणून जीवनातील प्रत्येक परिस्थितीत संयम राखणे चांगले आहे. आई, तू स्वतःला कमजोर करून ठेवले आहेस, नाहीतर तू जे करू शकतोस ते दुसरे कोणीही करू शकत नाही. आजचा सुंदर प्रवास तेव्हाच सुरू होईल जेव्हा आपण भूतकाळाला निरोप देऊ. जर कोणी दुर्लक्ष करत असेल तर त्यांच्यापासून दूर राहा. नाते असे असावे की ते आपल्याला मायेची ऊब देईल, जे आपले प्रत्येक दुःख आणि आनंद समजू शकेल. रागाच्या वेळी थांबायला शिका आणि चुकीच्या वेळी नतमस्तक व्हायला शिका.
प्रत्येक संकटानंतर आपण स्वतःला दोष देतो, स्वतःला कमी लेखतो आणि मग तेच दोष आपलं आयुष्य पोखरत जातात. पण खरंच चुकून झालं म्हणून आपण आयुष्यभर गुन्हेगार राहायचं का? स्वतःला दोष न देता आपण त्या चुकीतून शिकून नव्याने कसं उभं राहायचं, हे आज स्वामी समर्थ आपल्याला शिकवणार आहेत. कथा एका तरुणाची गोष्ट. व्यवसायात अपयश, घरच्यांचा राग आणि मग स्वतःला सतत दोष देणं. मनोविज्ञान. दोष देणं म्हणजे स्वतःला शिक्षा देणं, जी कुणी दुसरं करत नाही, आपणच करतो. बाळा, चूक झाली म्हणून तू वाईट नाही, तू शिकतो आहेस, वाढतो आहेस. कधी स्वतःवर रडणं सोडून स्वतःसाठी उभं राहा. का माझ्यासोबत असं होतं या प्रश्नाऐवजी पुढे काय करायचं हा प्रश्न विचार. मी तुझ्यासोबत आहे, पण चालावं लागेल तुलाच, कारण आयुष्य बदलण्याची गुरुकिल्ली फक्त तुझ्याच हातात आहे. 3 प्रकारच्या चुका. पहिली, अज्ञानाने झालेल्या. दुसरी, भीतीने घेतलेल्या निर्णयामुळे. तिसरी, स्वार्थाने घडलेल्या. एक सोपा प्रयोग. रोज सकाळी 5 मिनिटं मी माझं आयुष्य बदलू शकतो हे वाक्य 10 वेळा मनात म्हणा. माफ करा स्वतःला, कारण जो स्वतःला माफ करतो तोच दुसऱ्यांनाही माफ करू शकतो आणि त्यातून आत्मबल वाढतं. सुरुवात कुठून करायची? आजपासून एक चांगली सवय. मनात सतत माझं जीवन मूल्यवान आहे ही भावना. संपूर्ण दिवसात 10 मिनिटं स्वतःसाठी. तुझा भूतकाळ संपला, तुझं भविष्य मी उजळवणार आहे. फक्त स्वतःला स्वीकारा. स्वतःला दोष न देता स्वीकारा, बदला आणि नवा प्रवास सुरू करा. कारण स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक टप्प्यावर तुला मार्गदर्शन करत राहतील. आजचा दिवस तुझ्या नवीन जीवनाचा पहिला दिवस ठरव. हा संदेश फक्त ऐकून विसरू नको. आजपासून प्रत्येक दिवशी स्वतःशी एक वचन दे. मी आता झोपणार नाही जोपर्यंत मी माझं आयुष्य हातात घेत नाही. आणि लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. मनुष्याचं मन हेच सगळ्यात मोठी रणभूमी आहे. इथेच विचारांचे युद्ध चालते, शंका येतात, अपेक्षा वाढतात. पण ज्या दिवशी तू स्वतःला थांबवशील, स्वतःशी बोलशील, थांबवशील, तेव्हा तुला कळेल खरी ताकद मौनातच आहे. बाळा, लोक काय म्हणतात, काय बोलतात याकडे लक्ष देऊ नकोस. लोकांना बोलू दे, तू शांत राहा. तू शांत राहिलास की लोकांचे शब्दही हळूहळू थांबतील. लोक विसरतील, पण तुझं मौन तुला मोठं करेल. माझ्या बाळा, संयम हा सर्वात मोठा शस्त्र आहे. शब्द वापरून जेव्हा काही बदलत नाही तेव्हा मौनच काम करतं. माझा शब्द लक्षात ठेव. तू फक्त शांत राहा. कधी ऐकलंय का? समोर वादळ आलं, पाऊस आला, पण डोंगर हलला नाही. झाड हललं, पाने उडाली, पण डोंगर तसाच शांत. माझ्या बाळा, तू पण तसाच डोंगर हो. कोणत्याही वाऱ्याने, वादळाने हलू नकोस. समज एखादा माणूस तुला रागावतोय, अपमान करतोय. त्याला उत्तर देण्यासाठी तू बोललास तर क्षणभर तू जिंकलास असं वाटेल, पण तुझं मौन तुझ्या जिंकण्याला अमर करेल. स्वामींचा एक भक्त होता. त्याच्यावर खोटे आरोप झाले. लोक हसले, शिव्या दिल्या, पण तो बोलला नाही, फक्त गप्प बसला. स्वामी म्हणाले, तो मौन बसला म्हणूनच माझं संरक्षण त्याला मिळालं. आजही तेच आहे. तू शांत राहा. शब्द हे कधी कधी जखम करतात, पण मौन हे औषधासारखं असतं. मौनातच देव आहे. मौनातच प्रश्न विरघळतात. मौनातच नवं समाधान मिळतं. लोक विचारतील, का गप्प बसलास? तुला हसू येईल. तुला माहीत आहे, गप्प बसण्यातच सगळं आहे. माझ्या बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या पाठीशी आहेच. तुला कोणी त्रास देऊ शकत नाही. पण तुला माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुलाच शांत व्हावं लागेल. राग, चिडचिड, संशय हे सगळं तुला कमजोर करतंय. संयम हे तुला मजबूत करतंय. आता डोळे मीट, खोल श्वास घे, स्वामींचं नाव घे. मनातल्या सगळ्या विचारांना थांबव, गोंधळ थांबव. फक्त ऐक. माझं नाव तुझ्या कानात नाही, मनात घोळू दे.
कधी नात्यात वाद झाले असतील, पैशावरून भांडण झाली असतील, कामात अपयश आलं असेल, तर फक्त एकच उपाय आहे. तू बोलणं थांबव, मौन पाळ, मनात स्वामींचं नाव घे. मग पहा काय प्रश्न होते, कुठे गेले. तुझ्या मौनात देवाची ताकद आहे. तुला वाटतंय माझी बाजू कोण मांडेल? माझा शब्द आहे, स्वामी समर्थ तुझी बाजू मांडतील. कोणताही अन्याय, कोणतंही दुःख हे मौनात विरघळून जातं. हे ऐक बाळा, तुला कोणीच तोडू शकत नाही, तुला कोणीच हरवू शकत नाही. तू फक्त बोलणं थांबव, मनाशी बोल, माझ्याशी बोल. आजपासून ठरव, कोण बोललं, काय बोललं, का बोललं हे सगळं सोडून दे. माझ्या स्वामी समर्थांचं नाव घेत बस, मौनात बस. तुझ्या डोळ्यांतून पाणी जाईल, पण मन शांत होईल. माझा आशीर्वाद आहे, तुझं मौन तुला सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. स्वामी समर्थ. शांत रहा, संयम ठेवा, मौन पाळा. उत्तरं मिळत राहतील. स्वामी तुझ्या पाठीशी आहेतच. माझ्या बाळा, आज मी तुला एकच सांगायला आलोय, तुझ्या कर्माचं फळ तुला नक्की मिळणार आहे. हे ऐक, मनात साठवून ठेव आणि कोणत्याही क्षणी विसरू नकोस. बाळा, कर्म म्हणजे फक्त मोठ्या गोष्टी नाहीत. कर्म म्हणजे रोजचं जगणं. तुला जे करायला मिळालंय तेच तुझं कर्म आहे. कर्मात खोट नाही ठेवायची, फसवणूक नाही करायची. माणूस कर्माला फसवू शकतो, पण देवाला नाही. लोक म्हणतील, काय फायदा इमानदारीचा, फळ काही मिळत नाही. पण लक्षात ठेव, कर्माचं फळ वेळेवरच येतं. लवकर आलं नाही म्हणून थांबू नकोस, हार मानू नकोस. बाळा, एक बीज धर, जमिनीत टाकलं, किती वेळ लागतो अंकुर फुटायला? काही सेकंद लागतात का? नाही ना. पाऊस लागतो, माती लागते, काळ लागतो. तसंच कर्माचं आहे. तुला आज ज्या कष्टांचं उत्तर मिळत नाही त्याचं उत्तर उद्या मिळेल, किंवा परवा, किंवा काही वर्षांनी, पण नक्की मिळेल. कधी कधी लोक म्हणतात, स्वामींना मी एवढं मागितलं, एवढं कर्म केलं, पण माझं काहीच झालं नाही. मी सांगतो, ते बघायचं काम तुझं नाही. काळ बघतोय, स्वामी बघतायत. तुला नक्की मिळेल. स्वामींच्या काळात अनेक भक्त होते. एखादा गरीब, झोपडीत राहणारा, पण मनानं मोठा. त्याचं कर्म स्वच्छ होतं, त्याची श्रद्धा मोठी होती. लोक हसले, त्याला फसवायला पाहिलं, पण त्याचे स्वामी समर्थ होते. एकदा एका गरीब माणसाला लोकांनी लुटलं. त्याच्या जमिनीवर डोळा ठेवला. सगळे गावकरी म्हणाले, तुला काहीच मिळणार नाही. पण तो माणूस काहीच बोलला नाही, फक्त काम करत राहिला. काही वर्षांनी काय झालं? स्वामींच्या कृपेने त्याच्या घरात सोनं आलं, मुलांचं शिक्षण झालं, जमीन परत मिळाली. लोक म्हणाले, हे कसं? त्याने उत्तर दिलं, कर्म केलं, मौन पाळलं, बाकी स्वामी समर्थ आहेत. कर्माचं आणि नशिबाचं नातं खूप वेगळं आहे. लोक म्हणतात, माझं नशीब वाईट आहे. मी म्हणतो, कर्म चांगलं असेल तर नशीब वागतंच. ज्याला काही मिळत नाही असं वाटतं, तो फक्त एकदा मागे वळून बघ. किती मोठं संकट टळलंय, किती अपमान टळलेत. ही सगळीही फळच आहेत, न दिसणारी फळं. माझ्या बाळा, मनाला नेहमी सांग, मी चांगलं करतोय, फळ नक्की मिळेल. लोक हसतील, किती भोळा आहेस, पण हा भोळेपणाच स्वामी समर्थांना आवडतो. कधी नात्यात फसवणूक झाली असेल, कधी मित्रांनी दगा दिला असेल, कधी कामात अपयश आलं असेल, पण लक्षात ठेव, त्यांना विसर. आपलं कर्म स्वच्छ ठेव. त्यातूनच स्वामींचा कृपाशीर्वाद वाहतो. स्वामी म्हणतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या कर्माचं फळ मीच देतो. आज नाही मिळालं तर उद्या मिळेल, उद्या नाही मिळालं तर परवा मिळेल. पण फळ थांबत नाही, ते चालत येतं. कर्माला कधीच थकवू नकोस. कधीही म्हणू नकोस, मी कंटाळलोय. कंटाळा, आळशीपणा हेच सर्वात मोठे शत्रू आहेत. कर्म करताना मौन पाळ. लोकांशी नका सांगू, मी हे केलंय, मी ते केलंय. फक्त स्वामींशी बोला.
रोज काही मिनिटं डोळे मीट, स्वामींचं नाव घे, आपलं कर्म मनात आठव. कुठे चूक होत असेल तर तेवढंच सुधार, बाकी उत्तरं आपोआप येतील. बाळा, हे लक्षात ठेव, कर्माचं फळ कधी वाया जात नाही. तुला मिळणार आहे, तुलाच मिळणार आहे. कोणी रोखू शकत नाही, कोणी हिसकावून नेऊ शकत नाही. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत, हेच सांगायला आज मी आलो होतो. माझा आशीर्वाद आहे, तुझं कर्म स्वच्छ राहू दे, तुला मनःशांती मिळू दे आणि योग्य वेळी योग्य फळ मिळू दे. स्वामी समर्थ. माझ्या बाळा, आज मी तुला काही सांगायला आलोय. तुझ्या मनात जे दुःख आहे ना, तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं आहे. आज मी तुला सांगतो, ज्यांना तू आपलं मानलंस, ज्यांच्यावर जीव टाकलास, त्यांचा खरा चेहरा एक दिवस ते स्वतःच तुझ्यासमोर उघडून ठेवणार आहेत. बाळा, आपले कोण? ज्यांच्याशी आपण बोलतो, खाऊ पितो, हसतो, रडतो, तेच आपले वाटतात. पण हे जग कसं आहे माहिती आहे? सगळे आपले नसतात. कधी कधी आपल्याच घरात, आपल्याच माणसांत आपल्याला फसवणारे बसलेले असतात. हे कळायला वेळ लागतो, पण स्वामी समर्थ आहेत ना, म्हणूनच खरा चेहरा उघड होतो. कधी कधी परक्यांनी केलेलं दुःख सहन होतं बाळा, पण आपल्याच लोकांनी पाठीमागून वार केला तर ते दुःख खोल जातं. एखादा मित्र, एखादा नात्यातला माणूस जो आपला वाटला, त्याने आपल्याला फसवलं, खोटं बोलला, अपमान केला, तेव्हा मन रडतं. स्वामी, का हे माझ्याच लोकांनी केलं? मी तुला सांगतो, हे असंच घडणार आहे. कारण खोटं कितीही लपवायला गेलं तरी ते दिवस येतोच जेव्हा खोटं स्वतः तोंड उघडतं. तुला काहीच करायचं नाही, तुला फक्त पाहायचंय आणि शांत राहायचंय. त्यांचा खरा चेहरा तेच दाखवतील. असे प्रसंग आले की लोक रडतात, रागावतात, भांडतात, पण स्वामी समर्थ सांगतात, तू मौन पाळ, तू संयम ठेव, तू फक्त पहा नाटक कसं रंगतंय. ज्यांना आपलं मानलंस ना, त्यांचा खोटा रंग उडून जाईल. तुला वाटतंय, स्वामी हे सगळं कधी होणार? मी सांगतो, वेळ लागेल, थोडा संयम लागेल, पण सत्य उघड होईल. कोणाच्या खोट्या नाटकाने तुझं काही वाईट होणार नाही. कुठेतरी कुणीतरी एक आहे जो हे सगळं पाहतोय. तो म्हणजे स्वामी समर्थ. हे लक्षात ठेव, तुला ज्यांना आपले वाटतात तेच कायमचे नसतात. खरे आपले कोण? ज्यांच्यावर संकट आलं तरी सोडून जात नाहीत, ज्यांना तुझ्या गरजा नाहीत तरी तुला सोबत राहतात. आणि सगळ्यात मोठे आपले स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सोडून कधीच जात नाहीत. ज्यांनी फसवलं, ज्यांनी खोटं केलं, त्यांना माफ कर. माफ केलं म्हणजे तुझं मन हलकं होईल. स्वामी म्हणतात, दुष्टांचं फळ त्यांना मिळणारच आहे. तुला राग ठेवायची गरज नाही. माफ करा आणि पुढे चला. स्वामींच्या नावात मन रमवा. हे लक्षात ठेव बाळा, ज्यांना तू आपलं मानलंस तेच खोटं नाटक करतील, पण काळ साक्षी आहे, त्यांचा खरा चेहरा तेच उघड करतील. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. कोणी कितीही खोटं बोलू दे, तुला सत्याचा आशीर्वादच मिळणार आहे. डोळे मीट, स्वामी समर्थ म्हण, मनातल्या सगळ्या दुःखाला बाहेर फेक. मनाशी बोल, स्वामी मला शक्ती दे, संयम दे. श्वास घे, शांत बस. स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहेतच. स्वप्न पाहणारे अनेक लोक असतात, पण त्यासाठी झटणारे इतिहास घडवतात. प्रत्येकाला नाही जमत आपल्या स्वप्नांसाठी मेहनत करणं. ज्याला जमतं तो आयुष्यात काहीतरी केल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक संघर्ष हा नव्या यशाची सुरुवात असते. तुमच्या यशाला वेगळ्या दिशा देण्यासाठी मेहनत तुम्हाला करावी लागते. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण प्रयत्न कधी व्यर्थ जात नाही. परिस्थिती कितीही वाईट असली तरी स्वप्न मोठी ठेवा, कारण संधी कधीही मिळू शकते. संकट आपल्याला तोडण्यासाठी नाही तर घडविण्यासाठी येतात. अपयश हे यशाचं शेवट नाही, तर नव्याने सुरुवातीचं पहिलं पाऊल आहे. स्वतःला सिद्ध करण्याची संधी प्रत्येक क्षणात दडलेली असते. ती ओळखायची जबाबदारी ही तुमची आहे. स्वप्न फक्त मोठी नसावी,
ती सत्यात उतरवण्याची जिद्दसुद्धा मोठी असावी. ध्येय मोठे ठेवा, कारण लहान स्वप्ने मनाला कधी मोठं बनवू शकत नाहीत. प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. फक्त ती ओळखण्याची कला आत्मसात करा. तुमचा प्रवास जरी खूप जास्त अशक्य असेल तरी तो शक्य होईल. तुमच्या मेहनतीचे फळ उशिरा का होईना, पण मिळते नक्की. त्यामुळे कधीही हार मानू नका. विचार बदला, आयुष्य बदलेल. कृती बदला, भविष्य घडेल. तुमच्या स्वप्नांवर हसणाऱ्या लोकांना तुमच्या यशाचे उत्तर द्या. संघर्ष करा, पण आपल्या ध्येयावर विश्वास ठेवा. स्वामींवर श्रद्धा ठेवा. आणि जर स्वामींवर तुमची श्रद्धा असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करून, या चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचे जीवन बदलवणारे असेच स्वामी संदेश इथे तुम्हाला रोज ऐकायला अथवा पाहायला मिळतात. स्वतःवर जर विश्वास असेल तर ती तुमच्या यशाची चावी होते. मनात चांगले विचार ठेवा, कारण वाईट विचार खूप लवकर निघून जातात. स्वामी सांगतात, प्रत्येक अडथळा हा तुमच्या यशाच्या मागे मोका करणारा असतो. स्वप्न पूर्ण करण्यासाठी ध्येय आणि आयुष्यात संयम ही तुमची खरी शस्त्रे आहेत. जरा सकारात्मकतेने जग बघा. आयुष्य आपोआप सुंदर होईल. प्रत्येक दिवस हा नवीन संधी आणतो. त्याचा योग्य वापर करा. आणि तुमच्याकडे 1 मिनिट जर वेळ असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावावरून अथवा कुठल्या जिल्ह्यातून बघताय हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. स्वामी सांगतात, माझ्या भक्तांना कितीही अडचणी येऊ द्या, त्यांना कितीही त्रास होऊ द्या, मी कायम त्यांची साथ देत आहे. ज्ञान हे संपत्तीपेक्षा मौल्यवान असते, कारण ते तुम्हाला आयुष्यभर साथ देते. प्रत्येक दिवस हे नवी शिकण्याची संधी असते, ती गमावू नका. तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करताना अडथळे येतील, पण त्यांना पार करणे हा खरा अभ्यास आहे. प्रत्येक दिवशी अडचणी तुमच्या आयुष्यात येतात, त्यांना घाबरू नका. यश मिळवायचं असेल तर प्रयत्नात सातत्य ठेवा, कारण थांबलेला प्रवास कधीही पूर्ण होत नाही. यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट शोधू नका, कारण मेहनतीला पर्याय नाही. स्वप्न बघणं सोपं असतं, पण त्यांना पूर्ण करण्यासाठी मेहनत मात्र फार मोठी घ्यावी लागते. स्वामी सांगतात, संघर्षाच्या काळात स्वतःवर विश्वास ठेवा, कारण ते नसलेल्या काळात प्रत्येक गोष्ट तुम्हाला देतात. कष्टाशिवाय यश कधी मिळत नाही आणि ध्येयाशिवाय कष्ट करता येत नाहीत. यशस्वी माणसं वेगळी नसतात, ते फक्त परिस्थितीला शरण जात नाहीत. एकदा ठरवलं की मागे पाहू नका, कारण यश तुमच्यात उभं आहे. यश मिळवायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वासच यशाची पहिली पायरी असते. आपल्या आयुष्यात संकटे येतात, त्यांना घाबरणे तुम्हाला शोभणार नाही. त्या संकटांचा सामना करा आणि सतत पुढे चला, कारण ते तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करतील. अभ्यास हा तात्पुरता त्रास असतो, पण त्याचे फळ हे आयुष्यभर गोड असते. प्रत्येक अभ्यासाचा तुमच्या जीवनावर उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करणे महत्त्वाचे असते. ध्येय जर मोठं असेल तर मेहनतही तितकीच मोठी घ्यावी लागते. जेव्हा तुम्ही अभ्यास सोडायचा विचार करता तेव्हा तुमची ध्येयाची आठवण ठेवा. प्रत्येक चांगली सवय तुमचं भविष्य घडवेल आणि अभ्यास ही त्यातील सर्वात महत्त्वाची सवय आहे. अभ्यास म्हणजे आठवायचे नाही, समजून घ्यायचे असते. सोपं वाटलं तर शिकत राहा आणि कठीण वाटलं तर प्रयत्न करत राहा. सर्वात मोठी स्पर्धा दुसऱ्यांशी नाही तर स्वतःशी असते. सर्वात मोठी स्पर्धा दुसऱ्यांशी नाही तर स्वतःशी असते. दररोज स्वतःला हरवा आणि नवीन तयारी करा. नवीन काहीतरी शिकत राहा. आजचा अभ्यास उद्याच्या यशाचा पाया आहे. त्यामुळे आजची मेहनत कधी वाया जाईल असं वाटू देऊ नका. स्वामी सांगतात, स्वप्न अशी बघा जी तुम्ही पूर्ण करू शकत नाही, कारण ज्या गोष्टी पूर्ण होऊ शकत नाहीत त्याच स्वप्नात बघितल्या जातात. आणि मेहनत अशी करा की ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलं असतं. स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत बघता.
अरे स्वप्न ते आहे जे एकदा बघितल्यानंतर पुन्हा कधी झोपच येत नाही, तोपर्यंत तरी जोपर्यंत पूर्ण होत नाही. प्रयत्न करणारा चुका करतो, चुकांमध्ये येतो तो अनुभव, आणि अनुभवातून मिळते ते यश. अपमानाचा बदला भांडण करून नव्हे, तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायला हवा. आयुष्यात पुन्हा कोणी येत नाही, त्यामुळे समोरच्याची कदर करायला शिका. जळायला काही नसते, पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा प्रबळ असावी लागते. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघू नका, त्या हाताने कष्ट करा, पुढे जा. जेव्हा सगळं संपून गेलं असं वाटेल, तेव्हा खरी वेळ असते काहीतरी चांगलं आणि जबरदस्त सुरू करण्याची. नशिबावर विश्वास ठेवा, कारण नशिबाचा विश्वास आणि परिश्रम आपल्याला पुढे नेतो. आपले लक्ष विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यातच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. आपले लक्ष हे असे ठेवा जे कदाचित तुम्हाला लवकर नाही मिळणार, पण जेव्हा मिळेल तेव्हा तुमच्या आयुष्यात खूप चांगला परिणाम घेऊन येईल. स्वामी नेहमी म्हणतात, ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे ते फक्त तुमच्या यशाची खरी किंमत कळतील. इतरांना तर तुम्ही फक्त नशीबवान वाटत असता. जसे चांगले दिवस आहेत तसे वाईट दिवस राहतील असं नाही. माणसाची वागणूक बघून हेही समजतं की त्यांच्या जीवनात आपली किंमत काय आहे. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. प्रयत्न करत राहणं चांगलं. सुरुवात नेहमी कठीण असते. जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना, तेवढे ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व निर्माण करा. खरं समोर आल्यावर सुद्धा जो माणूस खोट्यावर खोटं बोलतो, तो माणूस कधी सुधारू शकत नाही आणि कोणाच्याही मनात जागा मिळवू शकत नाही. जेव्हा समजून घेणारं कोणी नसतं, तेव्हा शब्द कमी आणि अश्रू जास्त येतात. आशाची किंमत ही भली हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाख हिऱ्याची ते दागिनेसुद्धा लाजतील असं असतं. एक सफरचंद काय पडलं, लगेच आयुष्यात गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. इथे माणूस रोज पडतोय, पण माणुसकीचा शोध अजून लागला नाही. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाळणे मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर आपले यश कुठेतरी अवलंबून असते. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते. विचार करूनही फायदा होत नसेल तर खरा विचार हाच करायला हवा. जेव्हा एक बीज काळोख्यातून, अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते, तर तुम्ही का नाही? मेहनत करा. मेहनतीवर सर्व अवलंबून आहे. कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात, तो मनुष्य महान होतो. स्वतःचा माइंडसेट पॉवर ओळखून घेणं हे जीवनात सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. वेळही बोलून दाखवत नाही, करून दाखवते. चांगल्या दिवसांची किंमत वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय कळत नाही. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील, त्या दिवशी मोठे लोक आपला विचार सुरू करतील. विचार असे असावेत की 4 चौघांनी त्यावर विचार केला पाहिजे. रस्त्याच्या मार्गावर चालणं हे फायद्याचं आहे, कारण या मार्गावर गर्दी कमी असते. सत्याचा मार्ग पुढे नेण्यासाठीच असतो. काय चूक हे शोधायला हवं, पण मात्र कुणाचं चुकलं हे शोधत राहावं. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा असतो. काळ संपला की प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते. स्वामी सांगतात, आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. त्याला स्वतःच्या जीवावर जगायला शिका. या बुद्धिबळाच्या खेळात यश मिळवायचं असेल तर मेहनत स्वतः करावी लागते. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील, त्या दिवशी गोष्टीसुद्धा चांगल्या व्हायला लागतील. जेव्हा आपल्या मनापासून स्वामी नामावर विश्वास असतो ना, तेव्हा आपल्याला हवे आहेत त्या गोष्टी मिळायला लागतात. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, काय चुकलं हे कधी शोधता येत नाही, कुठे चुकलं हे शोधता येतं. शेवटी आपल्या नशिबात जे आहे ते होतं. कोणतंही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटी जे प्रयत्न करतात त्यांना यश प्राप्त होतं. या जगात माणूस हा समुद्रासारखा खोल आहे आणि त्याचं मन अनेक रहस्यांनी भरलेलं आहे.
तुम्ही किती कोणाला काहीही करा, काहीही म्हणा, गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे तेव्हाच होतात जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेला संघर्ष करता. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक संकटात मार्ग मिळतो. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला नेहमी तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे. फक्त विश्वास ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमचे मार्गदर्शन करत आहे. ज्याचा स्वामी नामावर विश्वास असेल तो प्रत्येक वेळेला मार्गदर्शनाने पुढे जातो. स्वामी भक्तांनो, लक्षात घ्या, आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहोत. आपल्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक अडचणीत स्वामी मार्गदर्शन करतात. त्यांनी आपल्याला कायम रस्ता दाखवलेला आहे. आपण जेव्हा त्यांना मानतो तेव्हा आपल्याला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण आपल्या विश्वासावरच सर्व काही आहे. आणि त्यांच्यावर जेव्हा आपण विश्वास ठेवू तेव्हा सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होईल. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळेल. स्वामी नेहमी सांगतात, आपण जर त्यांच्यावर विश्वास ठेवू तर आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नेहमी मिळतं. स्वामी बोलतात, आयुष्यात मी तुला कायम मदत करत आहे. प्रत्येक वेळेला मार्गदर्शनसुद्धा तुला मिळत आहे. तू विश्वास ठेवून जर प्रयत्न करशील तर आयुष्यात प्रत्येक संकटात तुला मी रस्ता दाखवणार आहे. आपण आपल्या कर्तव्यावर लक्ष ठेवायचे. आपले कर्तव्य जर चांगले असेल तर आपल्याला मार्गदर्शन स्वतः स्वामी देतील. मार्गदर्शन प्रत्येक वेळेला मिळतं, फक्त मेहनत आपल्याला करावी लागते. विषय फक्त मेहनतीचा असतो, कारण मेहनतीशिवाय काहीही नाही. प्रत्येक गोष्ट ही आपल्या मेहनतीवर अवलंबून असते. ज्याने खऱ्या अर्थाने मेहनत केली आहे, ज्याने खऱ्या अर्थाने आपले आयुष्य आणि त्याच्यात संघर्ष केला आहे, त्याला यश नक्की मिळतं. संघर्षाच्या काळात प्रत्येकाला मार्गदर्शन मिळतं. फक्त स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. स्वतःवर जर विश्वास ठेवून प्रयत्न कराल तर मार्गदर्शन तुम्हालाही मिळेल. सर्व गोष्टी मनाप्रमाणे होत असतात जेव्हा आपला स्वामींवर पूर्ण विश्वास असतो. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी करणार आहे. तुम्ही फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः देणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात, प्रत्येक वळणावर जेव्हा तुम्हाला स्वामींची साथ हवी आहे तेव्हा ते प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मदत नक्की करतात. स्वामी सांगतात, आपण जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवू तेव्हा आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी नाम आपल्या सदैव सोबत आहे आणि स्वामी आपल्याला सदैव साथ देत आहेत. आपला त्यांच्यावर विश्वास असल्यास काळजी करण्याची गरज नाही. आपल्याला स्वामी नामावर आपला फक्त विश्वास असणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळेला स्वामी म्हणतात, मी कायम तुमची मदत करतोय. फक्त तुम्ही विश्वास ठेवा, म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे सुद्धा गोष्टी व्हायला लागतील. आपण जेव्हा स्वामी नामावर श्रद्धा ठेवतो, पूर्ण विश्वास ठेवतो, तेव्हा आपल्या मनाप्रमाणे आपोआप गोष्टी व्हायला लागतात. तेव्हा आपल्या गोष्टी मनाप्रमाणे होतात जेव्हा स्वामी नामावर आपला विश्वास असतो. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. स्वामी आपल्याला प्रत्येक वेळेला साथ देत असतात आणि प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, प्रत्येक संकटात मी स्वतः तुमच्या मार्गदर्शनासाठी आहे. जेव्हा ती संकटे तुम्हाला मागे ओढतात तेव्हा मी स्वतःच तुम्हाला मदत करत असतो. विश्वास ठेवा, तुमच्या विश्वासावर हे जग आहे. विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते आणि जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शनसुद्धा मिळतं. विश्वास जर ठेवून तुम्ही प्रयत्न कराल तर स्वामीसुद्धा तुम्हाला मदत करतील. आपल्या आयुष्यात अपार संकटे येतील आणि त्या संकटात स्वामी आपली मदत करतील. स्वामी आपल्याला कधीही एकटं सोडणार नाहीत. त्यामुळे स्वामी नामावर श्रद्धा असणे गरजेचे आहे. स्वामी सांगतात, जो माझ्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी मी त्याला मार्गदर्शन नक्की करतो. आपण जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवतो ना, तेव्हा आपल्याला जास्त चिंता किंवा काळजी करण्याची गरज नसते. आपल्याला प्रत्येक वळणावर ते स्वतः मदत करतात. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत असते.
फक्त त्यांच्यावर आपला विश्वास असणं गरजेचं आहे. ज्यांनी ज्यांनी स्वामी नामावर विश्वास ठेवला त्यांना काळजी करण्याची गरज नाही. फक्त सर्व काही त्यांच्या मनाप्रमाणे होत आहे या गोष्टीवर श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असते, फक्त विश्वास ठेवणे गरजेचे असते. विश्वास जर असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत असते. आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवून कायम राहावं. स्वतःवर जर विश्वास असेल ना तर मार्गदर्शन प्रत्येक वेळेला आपल्याला नक्की मिळतं. आपल्या मार्गात कितीही संकट येऊ द्या, प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शन ते स्वामी समर्थ महाराजच करतात. त्यांनी आपली साथ अशा संकटात दिली ज्या वेळेला कुणीही आपल्याजवळ नव्हतं. आपण पूर्णपणे हरून गेलो होतो तेव्हा त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले. त्यामुळे आता त्यांच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. तेव्हा सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील. स्वामी सांगतात, तू फक्त स्वामी समर्थ या नामाचा जप कर. तू मंदिरात जाऊ नको अथवा तू कुठल्याही मठात जाऊ नकोस. तू पूजा करू नकोस, आरती म्हणू नकोस. फक्त तू स्वामी समर्थ या नामाचा जप जरी करशील तरी मी प्रत्येक वेळेला तुला मार्गदर्शन नक्की करेन. तुझ्या मार्गदर्शनाने मी तुला प्रत्येक वेळेला पुढे नेईन. तुला जेव्हा मार्गदर्शन हवे असते तेव्हा स्वामी नक्की देतील. आणि त्यांच्यावर विश्वास असेल तर आपल्याला पुढे जाण्यासाठी सुद्धा मार्ग मिळतो. आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देतात. स्वामी सांगतात, आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण विश्वासावर आपल्याला साथ देणारे स्वतः स्वामी समर्थ असतात. आयुष्यात संकटमुक्त करणारे स्वतः स्वामी समर्थ असतात आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित करणारे सुद्धा स्वतः स्वामी समर्थच असतात. त्यामुळे स्वामी समर्थांना कधी दुर्लक्ष करण्याची तुम्ही चिंता करू नका. आता स्वामी नामावर एकदा विश्वास ठेवा आणि प्रत्येक वेळेला स्वामी नाम या नावाचा जप करा, म्हणजे तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन मिळत राहील. स्वामी सांगतात, विश्वास ही गोष्ट जर तुमच्या मनात असेल आणि स्वामी नामावर श्रद्धा जर तुम्ही ठेवत असाल तर प्रत्येक संकटात तुम्हाला यश नक्की मिळेल. आपल्याला जी गोष्ट पडते ती करायला हवी. एखादी आवडती गोष्ट मिळाली नाही त्याबद्दल कधीही दुःख मानू नये. गोष्टी आवडल्या असतील किंवा नसतील, त्या मिळाल्या किंवा नाही मिळाल्या तरीही त्यासाठी फक्त मेहनत करणे हा आपल्याकडे पर्याय आहे. मेहनतीशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. मेहनत करण्याची ताकद जर असेल तर यश तुम्हाला नक्की मिळेल. मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला प्रत्येक वेळेला साथ देतात आणि मेहनतीनेच व्यक्ती पुढे जातो. स्वामी सांगतात, मेहनत करण्याची जिद्द जर तुमच्यात असेल तर प्रत्येक वेळेला तुम्ही पुढे नक्की जाल. प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा मिळतं. आयुष्यात स्वतःवर विश्वास असणं फार गरजेचं आहे, कारण त्याशिवाय यश आपल्याला मिळणार नाही. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुम्हाला साथ देतोय आणि कायम देणार. आपण जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवतो तेव्हा काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी आपल्याला नेहमी साथ देतात. प्रत्येक संकटात जेव्हा आपल्याला मार्ग हवाय तेव्हा स्वामींनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे. स्वामी नामावर आपला विश्वास असल्यास फक्त स्वामी नामाचा जप करणे गरजेचे आहे, कारण त्यानंतर गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत असतात. स्वामी बोलतात, मनाप्रमाणे ती गोष्ट होत असते ज्या गोष्टीवर आपण पूर्णपणे श्रद्धा आणि विश्वास ठेवतो. श्रद्धा आणि विश्वास असेल तर आपल्याला हवं आहे त्या गोष्टी मिळवता येतात. सर्व काही मनाप्रमाणे होते, फक्त विश्वास ठेवा. स्वामी नामाचा जप केल्याने आपल्याला पटतील अशा गोष्टीसुद्धा व्हायला लागतील. स्वामी नाम नेहमी आपल्या सोबत आहे आणि स्वामी समर्थ सदैव आपली साथ देत आहेत. त्यांनी कायम आपली साथ दिली आणि प्रत्येक वेळेला ते आपले मार्गदर्शनसुद्धा करत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी आपल्याला साथ दिली आहे आणि प्रत्येक वळणावर ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. फक्त गरज आहे ते त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची. आपण जेव्हा पूर्णपणे श्रद्धा आणि विश्वास यांच्यावर ठेवू तेव्हा आपल्याला ते मार्गदर्शन नक्की करतील. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. संकटे प्रत्येकाला मागे ओढतात. त्या संकटांचा सामना करणं प्रत्येकाला जमत नाही, पण ज्याला ते जमतं
तो पुढे गेल्याशिवाय राहत नाही. मार्गात प्रत्येकाला अडथळे येतात. अडथळींमधून पुढे जाणारा प्रत्येक वेळेला स्वामी त्याला साथ नक्की देतात. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात संकट आहे तर सामना करणं गरजेचं आहे. स्वामी नाम ज्याने घेतलं त्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की मिळालं. स्वामी आपली साथ देत आहेत, त्यामुळे आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. स्वामी नामावर आपली श्रद्धा आहे तर आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. प्रत्येक वेळेला स्वामी नक्की आपली साथ देतात आणि कायम आपल्याला मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून आपले काम करा. प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात ते तुम्हाला रस्ता दाखवतील. अशी कुठलीच गोष्ट तुमच्या आयुष्यात कधीही येणार नाही ज्याने तुम्ही खचून जाल अथवा तुमच्या आयुष्यात संकटात पडाल. स्वामी नामावर आपला विश्वास ठेवा. कधीकधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प बसून राहिलेलं बरं असतं. स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत बघता. स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोप लागू देत नाही. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. तो यश त्याला मिळते जो स्वतःवर विश्वास ठेवून असतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे आपल्या मनाप्रमाणे गोष्टी होतील. संकटे आहेत आयुष्यात, याचा अर्थ असा नाही की त्यांना घाबरून जायचं. स्वप्न ते नाही जे तुम्हाला मागे ओढेल. स्वप्न त्याला म्हणतात जे तुम्हाला प्रचंड शक्ती देईल. पुढे जाण्यासाठी आपला आत्मविश्वास गरजेचा आहे. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे नक्की होत आहे. अपमानाचा बदला भांडण करून नव्हे तर समोरच्या व्यक्तीला जास्त यशस्वी होऊन दाखवायचा आहे. तो जेवढा यशस्वी आहे त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी व्हायचं आपल्या आयुष्यात आणि नंतर आपल्या अपमानाचा बदला आपल्या कष्टाने घ्यायचा. जळायला काही नसते. प्रत्येक व्यक्ती जळतो, पण आपण न जळता प्रयत्न करून यशस्वी होऊन त्या व्यक्तीला त्याचे उत्तर दिले पाहिजे. सर्व काही मनाप्रमाणे होत असते. यशस्वी होण्यासाठी आपली यशस्वी होण्याची इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते. ते भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. ती आपली स्वतःवर विश्वास आणि आपली इच्छाशक्ती मनाप्रमाणे प्रत्येक गोष्टी होतात. पण त्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होण्यासाठी रात्रंदिवस कष्टसुद्धा करावे लागतात, जे की आपल्या मनाप्रमाणे तर कधीच नसतात. पण ते जर आपण केले तर नक्की प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते. जी सौंदर्याला सजीव बनवते ती विभीषण भाषा म्हणजे निसर्गाची खरी कला आहे. आरोग्याची फळे देणे, व्यायाम ही एक अमृतवाणी आहे. आपले काम जबरदस्तीने किंवा प्रामाणिकपणे करणे हा सन्मानाचा मार्ग आहे. प्रत्येकाला प्रत्येक वेळेला अडचण मिळते, पण त्या अडचणींचा सामना करून पुढे जाणारा यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. स्वामी बोलतात, विज्ञान कसा धरल्याशिवाय देशाची व समाजाची प्रगती होत नाही. स्वामी बोलतात, आपल्याला अत्तर हे सुगंधी व्हायला मदत करते, पण त्यासाठी फुले असावी लागतात. रागाला जिंकण्यासाठी आपल्याला मौन असणे आवश्यक आहे. गोष्टी कधी मनाप्रमाणे होत नाहीत, त्यासाठी प्रयत्न चालू असणे आवश्यक आहे. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असे म्हणतात. शांतपणा तिथे तेवढाच करावा जेवढा गरजेचा आहे. कुठे जास्त बोलावं, कुठे चूप राहावं आणि कुठे बोलतच राहावं हे ज्याला कळतं तो खूप पुढे जातो. लक्षात घ्या, मनाप्रमाणे गोष्टी तेव्हा व्हायला लागतात जेव्हा आपण संकटांचा सामना करायला लागतो. आपण फक्त स्वतःलाही नेहमी हे सांगा की आयुष्यात यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, स्वतःवर विश्वास ठेवणे. आपल्याला जी गोष्ट पटते ती आपल्या मनाप्रमाणे करता यायला हवी. सर्व गोष्टी आपल्याला हव्या तशा होत नाहीत. काही गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्नसुद्धा करावा लागतो. सौंदर्य हे वस्तू नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. शरीर माध्यम खुलं हे आपल्याला पुढे नेतं. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट चांगली करता येईल. आपल्याला प्रत्येक संकटात स्वामी समर्थ महाराज साथ देतील आणि कायम मदत करतील. फक्त आपला विश्वास असणं गरजेचं आहे. गोष्टी मनाप्रमाणे तेव्हा होतात जेव्हा स्वामी नामावर विश्वास असतो. आयुष्य एक मोठा शिक्षक आहे. हे आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करायचा हे शिकवतं आणि तुमच्या अपयशातून जिंकून तुमच्या यशाची संधी, उंची
नव्याने गाठायला हवी. स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहे. तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा, कारण त्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. जीवनातील आव्हाने ही नेहमी आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी द्या. यश मिळवण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास घ्यावा लागतो. स्वतःला नेहमी कष्टास जावे लागते. आपल्या स्वतःवर जर विश्वास असेल तर मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतील. श्री स्वामी समर्थ. माझ्या बाळा, तुला आज हिंमत कमी वाटतेय का? तुला वाटतंय का की मी एकटाच पडलोय, माझ्याकडे काहीच नाही उरलं? तर ऐक, हा संदेश फक्त तुझ्यासाठी आहे. हा स्वामी संदेश तुला नव्या ताकदीनं उभं करेल. कधी कधी माणसाला वाटतं, मी काय केलं, कशाला एवढे कष्ट केले, तरी माझ्या नशिबात असंच का? हे प्रश्न सगळ्यांनाच पडतात. म्हणूनच आज हा स्वामी संदेश तुला ऐकावा लागेल. बाळा, संकट यायचीच, संकट टाळता येत नाहीत, पण त्यांच्यासमोर झुकायचं नाही. तुला हसणारे लोक मिळतील, हा काही करणार नाही, काही होणार नाही याचं. पण लक्षात ठेव, ज्यांना लोक हसतात ना, तेच लोक एक दिवस आदरानं बघतात. स्वामींच्या भक्ताच्या वाट्याला अपमान येतो, पण तो अपमानच पुढे ताकद देतो. ताकद मिळते कुठून? स्वतःच्या मनातून, विश्वासातून, स्वामी समर्थांच्या नावातून. सगळ्यात मोठी शक्ती ही स्वतःच्या मनाची असते. तू म्हणतोस, माझ्यात नाही काही उरलं. मी म्हणतो, तुझ्यात सगळं उरलंय. फक्त डोळे मीट, खोल श्वास घे आणि म्हण, श्री स्वामी समर्थ. बाळा, दुःख हे शक्तीचं बीज आहे. ज्या माणसाने दुःख पाहिलंय ना, त्याला कोणीच तोडू शकत नाही. कधी घरच्यांनी दुखावलं असेल, नात्यात खोटं मिळालं असेल, काही बिघडत नाही. हेच दुःख तुला इतकं मजबूत करेल की लोक पुढे म्हणतील, हा एवढा कसा मोठा झाला? कधी कधी रडायलाच हवं. स्वामी समर्थांसमोर रड, पण रडून थांबू नकोस. स्वामी म्हणतात, रडायचं आहे तर रड, पण चालायचं थांबवू नकोस. रडणाऱ्या माणसाला लोक हसतात, पण चालणाऱ्या माणसाला लोक सलाम करतात. तुला वाटतंय माझ्याकडे काहीच नाही, हे सगळ्यात मोठं खोटं आहे. तुला स्वामी समर्थ आहेत ना. ज्याच्याकडे स्वामी आहेत त्याच्याकडे सगळं आहे. स्वामींचं नाव मनात आहे तोपर्यंत तुला काहीच तोडू शकत नाही. आज नाही, उद्या नाही, पण बदल होतोच. थोडं थांब, थोडं चाल, थोडं मौन पाळ. स्वामींचं नाव घेत राहा. एक दिवस लोक स्वतःच विचारतील, अरे हा एवढा मोठा कसा झाला? तुला उत्तर द्यायचं नाहीये. तेव्हाही फक्त हसून म्हणायचं, श्री स्वामी समर्थ. हे बाळा, हे लक्षात ठेव, हा संदेश तुला ताकद देतोय. तुला कुणीही पराभूत करू शकत नाही. तुला पडता येईल, पण हरता येणार नाही. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. तुला तुझी ताकद आठवून देत आहेत. आता डोळे मीट, खोल श्वास घे. मनात फक्त एक शब्द, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. मन हलकं होतंय ना? शक्ती जाणवते ना? हा संदेश लक्षात ठेव. कधीही कमजोर वाटलं की पुन्हा ऐक. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेतच. स्वामी भक्तांनो, हा संदेश कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा. स्वामींच्या अशा अजून आशीर्वादमय संदेशासाठी SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.